नंदुरबार शहरात बंदी असलेल्या विमल गुटखा अवैध विक्री करत असणाऱ्या इसमास नंदुरबार गुन्हा अन्वेषण शाखेचा पथकाने रंगेहात पकडून एक इको कारसह 10 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। नंदुरबार शहरात रामचंद्रनगर परिसरात एक इसम महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा अवैधरित्या विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना मिळाल्यानं सदर बातमीची खात्री करण्याकामी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक सदर ठिकाणी रवाना केले होते। नमूद बातमीच्या ठिकाणी एक इको कंपनीची राखाडी रंगाची MH15 FF 7243 नंबर असलेले वाहन एका पत्र्याच्या शेडमध्ये इसम नामे ओम गगनदास धनवानी राहणार सिंधी कॉलनी नंदुरबार हा चोरटी विक्री करत मिळून आला। काही माल गाडीच्या बाजूला पडलेला दिसून आल्यानं गाडीत बसलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील गाडीची व मालाची तपासणी केली असता त्याकडे महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा मिळून आल्यानं त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले। त्या व्यक्तीकडून एकूण मुद्देमाल 10,05,778 रुपयांचा विमल गुटखा व एक सुजुकी कंपनीची इको गाडी जप्त करण्यात आली आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस नाईक दादाबाई मासुळे, पोलीस शिपाई अभय राजपूत, पोलीस शिपाई आनंदा मराठे, पोलीस शिपाई राजेंद्र कटके यांनी केली आहे। MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार।